स्वागतम स्वागत आहे तुमचं कॉमेडीच्या धमाल इलेक्शन मध्ये, ज्याचं नाव आहे ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू, दोन फू लय खा, पावर्ड बाय ऑफिसर चॉईस पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. तर इलेक्शनला सुरुवात करायची आहे. मला माहिती आहे सगळेच मतदार बंधू भगिनी सगळे तयार झालेले आहेत हसण्यासाठी, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. रेणुकाताई शहाणे आणि निर्मितीताई सावंत. आणि स्वागत करूयात कालच आपण निवडलेल्या आपल्या 5ही प्रेक्षक परीक्षकांचं. जोरदार टाळ्या. तर निर्मितीताई नमस्कार, रेणुकाताई नमस्कार. मी छोट्याशा आपल्या गावातला एक नेता आलेलो आहे. हा, पण माझी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी आमच्या गावातला पहिला नेता आहे त्याच्याशी मुख्यमंत्री डायरेक्टली बोलले बरं का, डायरेक्टली. मला त्यांनी स्टेजवरती बोलवलं. उकिरडेवाडीचं येडे पाटील तूच करे. म्हटलं हो. पहिला खाली होण्याचं चप्पलनी मारेल. पण आता जास्त आश्वासन न देता मी लगेच बोलवणार आहे आजच्या पहिल्या चॅलेंजर जोडीला, जी चॅलेंज करणार आहे या सत्ताधीश जोडीला. बघूयात सत्ता पालट होणार का. तर इथे येणार आहे आता तानसेन, ज्याची फार वाट लागली हो. म्हणजे ज्याच्या गाण्यानं आता दिवे लागणे तर सोडा, त्याचे सूर सुद्धा लागत नाहीयेत आणि म्हणूनच त्याची मदत करायला कुणीतरी येतंय. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या पर्वामध्ये 4 वेळा सिंहासनाधीश झालेले या जोडीचं, मंगेश देसाई आणि भार्गवी चिरमुले. घन घन माला नवी दाटल्या कोसळती धारा, घन घन माला नवी दाटल्या कोसळती धारा, कोसळती धारा, कोसळती धारा, कोसळती धारा, कोसळती धार. अरे देवा परमेश्वरा, हे माझं गाणं ऐकून ऐकून अनेक जण धारातीर्थी पडले, पण पाऊस काही पडत नाहीये. मी तानसेन, मी एकेकाळी सुरात गायचो, पण आता लोक माझ्या मागे सुरा घेऊन लागलेली असतात. हा पाऊस मला नेहमी तोंडावर पाडतो, नेहमी तोंडावर पाडतो, पण मला हा पाऊस हवाय. कारण आता रेन डान्सचा जमाना आलाय. मला रेन डान्स मध्ये गाणं गाऊन खूप पैसा कमवायचा आहे. बिजली गिराने मैं हूँ आई, कहते हैं मुझको हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई. अजून एक म्हणणार आहे. बाबूजी जरा धीरे चलो, बिजली खडी यहाँ. सोडलंस मुली मला, तू तोडलंस. तुला वरचा सा काढा 15,000 रुपये. तुझा सा काढून घेतला. कारण फालतू फालतू गातेस, एकदम फालतू गातेस. तुला ना पहिल्याच राऊंड मध्ये एलिमिनेशन करायला पाहिजे होतं. तरी सुद्धा 15,000 द्या. का? कारण मी फ्रीलान्सची वीज आहे, मी इतकीच महाग आहे. तू वीज आहेस? हो. तू वीज आहेस? हो. कुठून आलीस? स्वर्गातून. तुझा विजा पाहू. कळलं? शॉक लागला. हा, मला शॉक आहे देण्याचा. आइये शॉक फरमाइये. पण तो कुठे आहे? तो कुठे आहे? पाऊस कुठे आहे? एवढे रागात कशाला गाताय? मी रागात गात नाहीये. हा गाण्यातला राग आहे. काय? हा गाण्यातला राग आहे. अच्छा अच्छा. तो राग मला आता येतच नाही. हा, आणि हाही राग तुम्हाला आता येत नाही. अपमान अपमान सतत अपमान. तो पाऊस सुद्धा माझा अपमान करतो आणि मला 2दा फसवलेला आहे. दुसऱ्यांदा कधी फसवलं? पहिल्यांदा फसवायच्या नंतर. पहिल्यांदा कधी फसवलं? दुसऱ्यांदा फसवायच्या आधी. पहिल्यांदा फसवलं तरी कसं? सांगतो. हा. बेगम सरकारांच्या दरबाराला एकदा आग लागली होती हा? आणि पाऊस न पडल्यामुळे मी ती विझवू शकलो नाही. अहो, तुम्ही राज दरबारातले गायक होतात का आग विझवणारे बंबवाले? दुसऱ्यांदा काय केलं? सांगतो. हा. एकदा अकबर बादशांना पावसात भिजायचं हा. होतं राणी सरकारांबरोबर. म्हटलं जा, मी मेघ मल्हार राग गातो. हा. ते गेले. हा. त्यांनी रेनकोट घातला हा. आणि राणी सरकारांनी रेनकोटी घातली. रेनकोटी? लेडीज वेअर येते. अच्छा अच्छा. आणि दोघे पण बागेत गेले. मग मी पण त्यांच्या मागे मागे बागेमध्ये गेलो. बागेमध्ये एक झाड बघितलं आणि त्या झाडाच्या मागे मी बसलो. गायला सुरुवात केली. मेघ मल्हार. काय? बादशांनी माझ्या कान फटक मारली. का? कारण ते रेनकोट घालून गेलो तरी भिजले. आता त्या रेनकोट आणि रेनकोटीला भोसकांड असेल त्याला काय करणार? नाही, पाऊस पडलाच नाही. मग ते घामाने भिजले. अरे
कुठलं गाणं म्हटलं? मला एकच गाणं येतं. बोला. गण मला नदी दाटल्या. हो अजून दुसरं गाणं. दुसरं गाणं मी तयार केलेलं आहे. हा. ये ग सरी माझे मनके भरी झर आली धावू मनके गेले बाबू कुठे तो पाऊस कुठे? तो पाऊस कुठे आहे? पावसाच्या नावाने ओरडू नका. शॉक देऊ? तुम्हाला पाऊस म्हणजे काय वेटर वाटला? आणि तुमचं गाणं म्हणजे बेल? तुम्ही बोलवलं की तो आला, तुम्ही बोलवलं की तो आला. तुमच्या सुरात नाही राहिला दम. पावसाला मिळणार काय? मी त्याला पैसा देणार. त्या पावसाला आता पैशाचं काही पडलं नाहीये. अजून काय मिळणार? त्याला मी प्रसिद्धी देणार. प्रसिद्धी सांगा. म्हणजे काय? माझ्याकडे 3 मेगा इव्हेंट आहेत. इव्हेंट? इव्हेंट म्हणजे मी जसा गाईन ना तसं त्यांनी पडायचं. म्हणजे समजा मी सुरुवात केली गायला, तरी भुरभुर 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 पडायचं. अच्छा. थोडस मोठ्याने पडायचं. थांबून पडायचं. आणि नंतर पडायचं. मी तुम्हाला सांगतो, पब्लिसिटी सॉलिड होणार, आपला धमाका होणार. प्रत्येक पेज 3 पार्टीमध्ये तुम्ही, मी आणि पाऊस, तुम्ही, मी आणि पाऊस. डन डन. सोडणार नाही. तानसेन, तू किती भ्रष्ट झालायस. एक गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही. पाऊस आणि मी, आम्ही आधुनिक झालोय, भ्रष्ट नाही. आणि आम्हाला अशी साथ घातलेली आवडत नाही. साध्या बोबड्या बोलाची साथ सुद्धा खूप होईल तेव्हा आम्ही तिथे पोहोचतो. आज आम्ही जाणार आहोत महाराष्ट्रातल्या एका खेड्यात, जिथे एक बोबडं बोल आम्हाला बोलवतोय, जिथे शेतकरी आमची वाट बघतोय आणि त्यांच्या डोळ्यात पाऊस एकडं आम्ही तिथे पोहोचलो नाही आहोत. तुझ्यासारख्या माणसासाठी आम्ही कधीच येणार नाही. ते बघ त्या गावात काय चाललंय. एक छोटा मुलगा आम्हाला साथ घालतोय. बघ ती कशी घालतोय. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. वा 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 वा. बघूयात मग हे तानसेन आणि ही वीज कशी वाटली आपल्या परीक्षकांना. रेणुकाताई. हा मेघाचा इव्हेंट मला खूप आवडला. छान होता. आणि एंड मला सगळ्यात जास्त आवडला. ऑल द बेस्ट. वा. निर्मितीताई. तुम्ही दोघं नेहमीच खूप छान एनर्जी लावता, तशीच आजही लावलीत. मस्त झाला ऍक्ट तुमचा. ऑल द बेस्ट. बघूयात मग प्रेक्षक परीक्षकांना किती झटका बसला आणि किती गुण देतात. 9 गुण. वा. रेणुकाताई. 10. वा. आणि निर्मितीताई. प्लीज 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 शेतकऱ्यांच्या इथे जाऊन पाऊस पडायला सांगता. वा वा वा. 10 पैकी 10. तर असेच कॉमेडीचे झटके तुम्ही आम्हाला आणि सगळ्यांना देत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. शाळा म्हटली की नेहमीच विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा येतो, पण काही विद्यार्थी असे असतात ज्यांच्याकडे बघून शिक्षकांच्या पोटात गोळा येतो. तर असाच एक विद्यार्थी आता इथे येतोय. बघूया तो कुणाला त्रास देतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया संतोष पवार आणि किशोरी आंबे. छडी लागे छम छम, विद्या येई घम घम, छम छम छम, छम छम छम. ए चम चम करता है ये नशीला बदन. करना चाहे हर कोई मुझसे मिलन. गड्या, प्रार्थना सुरू कर. इतनी शक्ति देना हमें दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर कभी कोई भूल होना. छम छम करता है ये नशीला बदन. once more. छम करता है ये नशीला बदन. गड्या, प्रार्थनेत मला नाचायला लावतोय. सॉरी. हात पुढे कर. नको ना बाई, नको ना. नको नको म्हणून नख काय खातोय? खाऊन झाली नख. हो. आता माझी खा. नको. बाबा म्हणाले रस्त्यातलं काय खायचं नाही म्हणून. गण्या, बाई अशा ओरडू नका. बाई अशा ओरडू नका. माझं ऐका तुम्ही. का असं ओरडूनच गेल्या आठवड्यात काठीबाई वर गेल्या. गण्या, काय रडताय का तुम्ही अशा? अरे प्रगतीसाठी. आता प्रगती 2 दिवस शाळेत येत नाही, त्याला मी काय करू?
ते प्रगतीसाठी म्हणजे तुझ्या प्रगतीसाठी अच्छा. हे तुझं प्रगती पुस्तक. त्याला माझं प्रगती, हे माझं प्रगती पुस्तक, हो हे प्रगती पुस्तक आहे, हे प्रगती पुस्तक आहे. अरे हे काय मार्क आहेत? एवढेच मार्क दिलेत मला तुम्ही? एवढ्या? पेपर तू सोडवलेस ना. पण मार्क तुम्हीच दिलेत ना. तुम्हाला 10च्या पुढचे आकडे येत नाही. तुम्हाला 100 पर्यंत आकडे आमच्याकडून 10 वेळा गिरवून घेतात. त्यातला एखादा आकडा मला सांगा, मी लिहिला असता. बाई एवढ्या मेहनतीने मी शाळेत यायचो. माझ्या मेहनतीला काहीतरी तुम्ही छोटं मोठं फळ तरी द्यायचं ना एखादं. अरे तू उत्तरच नाही लिहिलीस तर मी फळ काय देणार? अच्छा अच्छा, उत्तर नाही लिहिली म्हणून फळ नाही मिळालं. आयला माझ्या बाबाच्या. माझा बाबाच मला नेहमी म्हणतो काय? कोण काही प्रश्न विचारला अशी उत्तर देऊ नको म्हणून. अरे 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 अरे, हा मूर्खासारखा बोलतो आणि परीक्षेत पण मूर्खासारखी उत्तरं लिहितो. काय लिहिलं मी? अरे काय काय लिहिलं का मी? प्रश्न काय विचारला होता? काय? टिळकांचा जन्म कुठे झाला? तू काय लिहिलंस? मड आयलंडला. अरे गण्या, टिळकांचा जन्म चिखलीला झाला. कुठे झाला? चिखलीला. बाई चिखलाला इंग्रजीत काय म्हणतात? माड. मग चिखलीला मड आयलंड म्हणत असतील ना. अरे गण्या, तू लिहिण्यात काही करू शकत मग नाही. ठीक आहे, लेखी परीक्षेत मी नापास झालो असेल. तोंडी परीक्षा घ्या ना माझी. ठीक आहे, आता तोंडी परीक्षा. हा चालेल. चाफेकर बंधूंनी रँड साहेबाचा वध केला. हा. मरताना रँड साहेब काय म्हणाला? तो रँड साहेब मरताना म्हणाला, आय 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 मेलो 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 मेलो. हे असं म्हणाला? ओ बाई रँड काय, तुम्ही काय मरताना हेच बोलणार ना. तर बाई कॉमन सेन्स आहे. पुरे झाला तुझा कॉमन सेन्स. ABCD म्हण. ABCD. अरे ABCD म्हण. म्हणलं ना ABCD. अरे ABCD Z पर्यंत म्हण. मग असं सांगता येत आहे तुम्हाला? स्वतः अर्धवट बोलतात नाही, आम्हाला पूर्ण म्हणायला सांगतात. ऐका, ABCDEFGHIZ. IZ? हो HIZ. तेच ते. अरे 2 वर्ष तुला ABCD शिकवते आणि तू HIZ करतोस. तुम्हाला काय एवढे घाई? अजून 2 वर्ष थांबा, मधला काय भरतो ना मी. ठीक आहे ना, ते दरवर्षी फी भरतोय. तुम्हाला काय घाई एवढी? मग नाही नाही नाही, तू काहीही लिहू शकत नाही. असं बोलू नका, निबंध तोंडपाठ आहेत मला. काय सांगतोस? मग म्हणून दाखव चल. हा, माझा आवडता प्राणी. हा, माझा आवडता प्राणी कुत्रा आहे. वाह. माझ्या कुत्र्याचा रंग तपकिरी आहे. माझा कुत्रा चाय पाव खातो. चाय पाव खाऊन झाला की आईचे पाय चाटतो. माझा कुत्रा आईच्या मागे दिवसभर शेपूट हलत फिरत असतो. माझा कुत्रा रात्री झोपत नाही. आम्ही झोपतो, कुत्रा जागा असतो. बस, 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 माझ्या बस. कुत्र्याला शेजारची मनी खूप आवडते. कुत्रा रात्रीचा भुंकत असतो. बस 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 बस, शाबास शाबास. आता दुसरा निबंध म्हणून दाखव. हा, माझे बाबा. वाह. माझा आवडता प्राणी माझा बाबा आहे. माझ्या बाबाचा रंग तपकिरी आहे. माझा बाबा चाय पाव खातो. चाय पाव खाऊन झाला की माझा बाबा आईचे पाय चाटतो. माझा बाबा दिवसभर आईच्या मागे शेपूट हलवत फिरत असतो. माझ्या बाबाला शेजारची मनी फार आवडते. माझा बाबा रात्री झोपत नाही. आम्ही झोपतो, बाबा जागा असतो. बस. अरे तू दोन्ही निबंध एकमेकात घुसवलेस. मी काय करू? तुम्हीच बोलला होता. काय? कुत्र्याचा निबंध पाठ करून ठेव. प्राणी बदलला की कुत्रा घाल तिथे प्राणी घालून टाक. अरे म्हणून तू बाबा घातलास? काय बाबा मनुष्य प्राणी नाही आहे? जा तुझ्या बाबाकडे जा हा. आणि तुझं ते प्रगती पुस्तक मी दिलंय ना हा. त्याच्यावर सही घेऊन ये. जा. तिकडे कसा गायला पाहिजे? इकडे सही करतो ना. त्यात काय? अरे खोटी सही करतोस? रोजच करतो, नेहमी करतो मी. नेहमी तू खोटं बोलतोस. मग त्यात काय? त्याला खोटं बोलायला तुम्ही शिकवलं ना. मी? मग बालवडी असल्यापासून काय? ती भोपळ्यात बसून टुनूक टुनूक जाणारी म्हातारी हा. त्या लेकीकडे जाताना 3 प्राण्यांना चुकीचं सांगून जाते. मग ते लेकीकडे जाते, तू प्रोटी खाते, झाड होते आणि ये मग खा. अरे ती येते का परत? मला सांगा, खोटी बोलत जाते की नाही?
मग तेव्हा तिला काय बोलता, आम्हाला तेवढं बोलता तुम्ही लगेच. येरे रे पावसा करून, येरे रे पावसा करून पावसाला खोटा बसायचा, त्या पावसाला काही येडा बनवता तुम्ही, येडा बनवता. मग एक होता जुरळ, चालत होता सरळ, तिकीट नाही काढलं, घर त्याने गाठलं, मग आम्ही पण त्यासारखं विदाऊट तिकीट फिरायचं. अरे वा, स्वतः सांगता आम्हाला काही सांगता तुम्ही. हा, ते गाणं कुठलं ते, खोडी माझी काढत अशी मारीना फाई. म्हणजे आम्हाला काय मारामाऱ्या करायला शिकवता, मोठं होऊन आम्ही काय दंगली करायच्या, मारामाऱ्या करायच्या हे शिकवतात तुम्ही आजकाल. आम्ही तसं वागायचं चालेल का मग? हा मग अरे वा, याला काय आम्ही काय बोलत नाही म्हणून काय. आहा पण मला एक सांगायचं, सगळं क्रेडिट राकेश सरांना आहे. म्हणजे आम्ही आमच्या नेहमीच्या स्टाईलने हे ऍक्ट करत होतो, त्यांनी आम्हाला हॅमर करून सांगितलं नाही असं नाही, तुम्ही स्टाईल बदला, तुम्ही वेगळ्या स्टाईलने करा. सगळं वा 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 वा. रेणुकाताई, निर्मितीताई तुम्ही खूप हसत होता, ती खुर्चीशी वळली होती एका पॉइंटला. हो, आता बघूयात प्रेक्षक परीक्षकांचं काय मत आहे, काय असणार ते. मी 10 पैकी 10. रेणुकाताई 10 पैकी 10. निर्मितीताई 10 पैकी 10. आणि आता हे सगळे मार्क आमच्या दोघांचेही नाही आहेत, इथे बसलेल्या सगळ्या टीमचे आहेत, म्युझिशियन्स आहेत. पहिले म्हणजे सरांचे आहेत, राकेश सरांचे आहेत, संगीताताईचे आहेत. तुम्ही दोघांनी इतका सतत वारंवार उल्लेख केलाय, तर मला वाटतं राकेशसाठी खरंच आपण सगळ्यांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या. मी सगळ्यांची परमिशन असेल तर राकेशजींनाच एकदा मंचावरती आमंत्रित करतो की आपल्यासाठी एकदा प्लीज प्लीज प्लीज. आणि आता आणखीन उत्साहात द्विगुणित करूयात, कारण बसायचंय सिंहासनावर. जोरदार टाळ्या. तर मंडळी, कॉमेडीची ही जी काही धमाल आहे याशीच पुढे चालू राहणार आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर आश्वासन देतोय लगेच परत येणार आहे, कुठेही जाऊ नका. बघत हा ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू, 2 फूल 1 हाफ. स्त्रीधनापेक्षा इंधन मला जास्त महत्वाचं वाटतं, कारण इंधन नसेल तर स्त्रीधन जाळायच्याही उपयोगाचं नाहीये. हो, रावण खोटं बोलतच नाही कधी. हो, मग मला सांगा, सीतेवर वाईट नजर कुणी ठेवली? सीतेवर वाईट नजर कुणी ठेवली? हा, कुणी ठेवली? मला काय विचारता, मी तुम्हाला विचारते. नाही, तुम्हाला नाही विचारत आहे, ह्याला विचारतो. ह्याला अरे कुणी ठेवली? ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू, 2 फूल 1 हाफ. तर आता इथे येणार एक तरुण आणि एक तरुणी जे आपल्या समोर सादर करतायत त्यांची लग्नापूर्वीची पहिली ही रोमॅन्टिक भेट. बघूयात मग ही तरुणी कोणत्या कोणत्या अटी घालतीये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सिद्धेश्वर झाडबुके आणि श्रद्धा केतकर. प्यार की धुन, सुनता सुन प्यार की धुन. हो, मैंने तुझे चुन लिया, तू भी मुझे चुन 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 चुन. सुनता बसुन्ना प्यार की धुन. नाही म्हटलं काय, आपण पहिल्यांदा तसं पोरीला बघायला आलोय ना, त्यामुळे आपल्याला खवाय नाही.
प्रश्न विष्णू सुचत नाही आपल्याला. विचार तूच विचार आपल्याला काय विचारायचं ते. कुठे गेली मायापुरी? कुठे गेली होती? लाजायला. तुम्हाला येतं? काय तुम्हाला रॉकेल चोरता येतं का? काय रॉकेल? अर्थ कशाला चोरायचं? जाळायला. मला नाही 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 नाही, घरात गॅस नसेल तर मग स्वयंपाकाला रॉकेल लागेल ना. आपल्याकडे कनेक्शन आहे गॅसचं. ते तर सगळ्यांकडेच असतं, पण यापुढे गॅस सिलेंडर विकत घेण्याची ऐपत राहणार आहे का सगळ्यांकडे? शेतीवाडी ऐपत आहे आपल्या अजून. अय्या हो, अगं बाई खरंच. हे काय झालंय? आनंद झाला. हसतो का? हस. बरं मला एक सांगा, तुम्हाला 2-2 गॅस सिलेंडर खांद्यावर टाकून पळता येतं का? नवीन नवरी होणार तू. प्रियकरानं असं हातात उचलून घ्यावं असं स्वप्न बघावं. सिलेंडर घेऊन पळत जाणार प्रियकर कशाला पाहिजे? नाही पण हनीमूनच्या दुसऱ्या दिवशी प्रियकराचा नवराच होतो आणि मला 2-2 सिलेंडर खांद्यावर उचलणाराच नवरा हवाय. नाही हे समजा ठीक आहे, पण सिलेंडरच का? सांगते ना. समजा गॅसचा तुटवडा झाला, तो घेणं आपल्याला परवडलं नाही आणि तो चोरून आणायला लागला, तर मग 2-2 सिलेंडर असे खांद्यावर टाकून तुम्हाला पळता यायला पाहिजे ना. अरे काय बाई आहे, रॉकेल गॅस सोडून दे. अरे बायकांनी कसं दागिनी साडी चोळीचा विचार करावा. हा ते स्त्री धन असतं. स्त्री धनापेक्षा इंधन मला जास्त महत्वाचं वाटतं, कारण इंधन नसेल तर स्त्रीधन जाळायच्याही उपयोगाचं नाहीये. हो अरे लय भारी डोसकीचे तू. करणार. अरे 2-2 सिलेंडर काय, 2-2 सिलेंडरची ट्रकी घेऊनच पळत सुटल मी. अय्या हो, अगं बाई खरंच. घाला ती घाल तुझं काय असतील ते सांग आता मला. माझ्या 3 अटी आहेत फक्त. असू दे. अरे 3 अटी असू दे, तू नुसत्या अटी घाल. अशा अटी तटीने पट्टीने पूर्ण करतो का नाही बघ. मी सांगते. आजवर माझ्या आयुष्यात 3 पुरुष आले. 3 माणसावर लफडं होतं तुझं? होत नाही आहे. आणि ते यापुढे असंच सुरू राहणार आहे निरंतर. निरंतर म्हणजे मी नंतर? नाही ठेवांतर. हिला काय लफडे वाज बाई आहे राव. हा लाज वाटते का असं बोलायला? अहो पण ते तुमच्याच फायद्याचं आहे. कसला फायदा? म्हणजे तुम्हाला सांगते, माझा एक प्रियकर आहे ना पेट्रोल पंपावर कामाला आहे. तो ना आपल्याला चोरून रॉकेल पुरवेल. रॉकेल पेट्रोल पंपावर मिळतो? हा. आणि ना माझा दुसरा प्रियकर कांद्याचा व्यापारी आहे. कांदा? हा पण ते माझं सीझनल अफेअर आहे. सीझनल म्हणजे काय? सीझनल म्हणजे वर्षा 2 वर्षात जेव्हा जेव्हा कांदा महाग होतो ना तेव्हा मी त्याला लाईन देते. अरे काय बाई आहे. अरे आम्ही इथं जेवताना तोंडी लावायला कांदा वापरतो, हिने अख्खा कांदेवाला ठेवलाय. तशी माझी आणखी 2-3 जण आहेत. 2-3? हसून? हा पण ते सगळे सीझनल आहेत. अरे किती सीझनल आहे तिचे. म्हणजे आंबेवाला, फटाकेवाला, तुरडाळवाला सुद्धा सोडला नाही. असे सगळे सीझनल आहेत आपले. त्यांना ना मी अजून प्रियकर म्हणून गृहीत धरलेलं नाहीये. मग काय म्हणून गृहीत धरलंय? ते आपले असे असतात, वेळेला उपयोगी पडतात म्हणून. आता परमनंट कुणीतरी असेल ना तुमचा? परमनंट म्हणजे तुम्हाला सांगते, पेट्रोल पंपवाला, एक आहे रेशनिंगवाला, दूधवाला. दूधवाला? अरे भैया नाही, सय्या. काय बोलते बाई? सय्या? दूधवाला भैया सय्या? 45 रुपये लिटर असणारं दूध देणाऱ्याला मी भैया कसं म्हणेन? हे माझे प्रियकर आहेत ना, त्यांना मी कधी अंतर देणार नाही. संसारात येणाऱ्या अडचणींचा विचार करून अत्यंत मेहनतीनं, अत्यंत जिकिरीनं मी माझी ही सगळी अफेअर्स बनवली आहेत आणि टिकवली आहेत. अरे काय? एक वेळ मी माझ्या नवऱ्याला सोडू शकते, पण प्रियकरांना मी कदापि सोडू नाही शकत. तुम्हाला चालतील ना माझी ही सगळी अफेअर्स? सांगा ना गडे, चालतील ना तुम्हाला? नाही चालणार.
अरे मला नाही, ह्याला नाही, त्याला नाही, त्याला नाही, कोणालाच नाही चालणार. पण एक लक्षात घ्या, ही महागाई जर अशीच वाढत राहिली ना, वेळीचं सरकारला जाब नाही विचारला तर प्रत्येकाला बायको अशीच मिळेल. कारण सखी सैया खूप ही कमाते, महंगाई जाए खाए जाते हैं. सखी सैया खूप ही कमाते, महंगाई जाए खाए जाते हैं. क्या बात है, वाह. बघूयात मग हा ऍक्ट कसा वाटला आपल्या परीक्षकांना. रेणुकाताई, काय ही संस्कृती. आणि ऍक्टच्या शेवटी जे तुम्ही म्हणजे जे तुम्हाला सांगायचं होतं की अशा गोष्टी तेव्हाच होतील जेव्हा महागाई खूप वाढेल आणि अशा गोष्टी एकदम नॉर्मल होतील, तर त्याच्याबद्दल पण खूप विचार केला पाहिजे सगळ्यांनीच. आणि एवढ्या भन्नाट ऍक्ट मधून एक अत्यंत सिरियस भाष्य असं एंडला तुम्ही आणलं, ते खूपच आवडलं मला. व्हेरी गुड. निर्मितीताई, मला वाटतं हेच यश आहे तुमचं की एक असा ऍक्ट की जो म्हणजे अविश्वसनीय वाटू शकेल तो तुम्ही विश्वसनीय करून दाखवलात, यातच तुमचं यश आहे. वा वा वा. आणि आता बघूयात प्रेक्षक परीक्षकांचं काय मत आहे आणि किती गुण देत आहेत ते तुम्हाला. 10 पैकी 10 दिलेले आहेत त्यांनी. वा. रेणुकाताई 9 गुण, निर्मितीताई 10. वा. तेव्हा पेट्रोलचे भाव जसे वाढत चाललेत तशीच तुमची कॉमेडीतली ही धमाल पण अशीच वाढत राहो, याच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. प्लीज तोपर्यंत तुम्ही एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल 4x4, 2 फुल 1 हाफ. सांगा, खरं सांगा, कुणी ठेवली वाईट नजर? तुम्हाला सांगतो, हे पाप करतात आणि भोगावं मला लागतं. शपथ. आणि ओळखता पण येत नाही कुणी केले. सगळे सेम दिसतात बघा. बरं सीतेचं जाऊ दे. मला सांगा, द्रौपदीचं काय? द्रौपदीचं काय आता? काय रे, द्रौपदीचं काय बोलणार नाही तुम्ही? द्रौपदीचं काय? क्या करे कि ना करे ये कैसे मुश्किल है, कोई तो बताओ इसका हल तो मेरे भाई. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल 4x4, 2 फुल 1 हाफ. तर आता आपल्या समोर येणारी जोडी आहे कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी. पण मला परीक्षकांना असं सांगायचं की हेमांगीच्या बाबांची तब्येत बरी नाहीये, त्यामुळे आज हेमांगी येऊ शकलेली नाहीये. पण शो मस्ट गो ऑन, त्यामुळे कुशल झालेला रावण आणि त्यांची साथ द्यायला येणार आहेत फुबाई पूजा मंचावर पुन्हा एकदा सुप्रिया पाठारे. जोरदार टाळ्या. या 10 तोंडाने हसायचं म्हणजे ना फुफ्फुसाचं पार हार्मोनियम होऊन जातं माझं. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी या पृथ्वी तलावर आलो कसा? नाही 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 नाही, मी कुठल्या बाईचं हरण करण्यासाठी आलेलो नाही, तर मी आलेलो आहे ऍडव्होकेट प्रभू देसाई यांना भेटायला. रावणा रावणा मी ऍडव्होकेट आहे ना, सांग ना सांग ना तुझा प्रॉब्लेम सांग ना, सांग ना सांग ना रावणा रावणा, सांग ना सांग ना रावणा रावणा, सांग ना सांग ना रावणा रावणा, सांग ना सांग ना रावणा. अरे वा, पृथ्वी तलावर आल्या आल्या टूथपेस्टची ऍड मिळाली वाटतं. बाई, मी 10 तोंडांनी हसतो, मी दशानन आहे. दशानन. अरे लेकर तुझको जाऊंगा दुल्हन आनन पानन आनन पान आनन पानन आनंद, लेकर तुझको जाऊंगा दुल्हन आनन पानन आनंद. दशानन रावण रावण दशानन. कळलं 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 कळलं. वा 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 वा. पण तुम्हाला 10 तोंडाचा खूप उपयोग होत असेल ना? कसा हो? अहो म्हणजे तुम्ही गाताना कोरसची काही गरजच नाही. हो, गाण्याचा सोडा, या पृथ्वीवरती माझ्या खाण्याचे वांदे झालेत. म्हणजे
म्हणजे काय हो, भूक लागली म्हणून एका हॉटेलमध्ये गेलो तर बाहेर बोर्ड होता पर हेड 2000 रुपीज. मग स्वस्त आहे. नाही स्वस्त आहे पण या 10 डोक्यांचा खर्च कसा काय परवडणार मला. अरे हो बरोबर आहे. पण तुम्ही लंकाधीश ना, हो. तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये जायला हवं. माझी अपॉइंटमेंट का घेतलीये? त्याआधी मला सांगा तुम्ही फी पर हेड घेणार नाही ना. नाही एका तोंडावर 9 तोंड फ्री. डिस्काउंट डिस्काउंट डिस्काउंट. अरे वा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. या आत या. काय झालं बाई ही हिरवी रेषा कसली आहे. लक्ष्मण रेषा. चमारी शिव्या कशाला देताय? नाही बाई माझं जरा शब्दावरचं वजन घसरलं. मला म्हणायचं होतं मारीचा पळ मारीचा पळ. नाही पळू नका. ही लक्ष्मण भाऊजींनी मारलेली लक्ष्मण रेषा नाहीये. ही मी झुरळांसाठी मारलेली लक्ष्मण रेषा आहे. ही रेषा ओलांडली ना की झुरळ असे पटापट पटापट मरतात. कधी काळी रावणासाठी लक्ष्मण रेषा मारली होती, आता झुरळांसाठी. तुम्ही हे टेन्शन घेऊ नका. या आत या. हे सुद्धा घरी नाहीये. तुम्ही येणार म्हणून त्यांना पंचवटीला पाठवलंय. आईला हल्लीच्या बायका रावणाला सुद्धा घाबरत नाही. आम्ही कुणालाच घाबरत नाही. बरं ते सोडा. हो थँक्यू. खूप गरम होत. म्हणजे हा विषय सोडा. हा विषय सोडा. इथे कशासाठी आलात? मी अब्रू नुकसानीचा दावा करण्यासाठी आलो. अब्रू नुकसानीचा दावा तुम्हाला कोणावर करायचंय? पृथ्वीवासियांवर. का? हो कारण ते पाप करतात आणि माझ्या नावावरती खापर फोडतात. म्हणजे बघा एखाद्या बाईची जर का आबरू लुटली गेली तर तुम्ही आबरू लुटणाऱ्याला काय म्हणता? रावणच मेला. एखाद्या माणसाचा जर कुणी खून केला तर त्या खून करणाऱ्याला काय म्हणता? रावण मेला. बघा हे असले आरोप तुम्ही माझ्यावरती करता. हे असल्या आरोपांमुळे वैतागून माझी बायको सुद्धा 10 वेळा घर सोडून गेली हो माझी. घर सोडून जाणारच. तुम्ही काय पाप कमी केली आहेत? काय अशी पाप केली मी? गीतेवर हात ठेवा. मला माफ करा मी गीतेवर हात ठेवू शकत नाही. पण काय झालं? ओ एकदा सीतेवर हात ठेवलं होतं तर अख्खं रामायण घडलं. आता गीतेवर हात ठेवला तर अख्खं गीत रामायण घडेल. अहो गीता नावाची बाई नाहीये. कोर्टामध्ये गीतेवर हात ठेवतात आणि शपथ घेतात. जे सांगेन ते खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. रावण खोटं बोलतच नाही कधी. हो मग मला सांगा सीतेवर वाईट नजर कुणी ठेवली? सीतेवर वाईट नजर कुणी ठेवली? कुणी ठेवली? मला काय विचारता? मी तुम्हाला विचारते. नाही तुम्हाला नाही विचारत आहे, ह्याला विचारतो. ह्याला अरे कुणी ठेवली? सांग तू नाही मग तू सांग. तू सांग. किती वेळा सांगितलं एकत्र वळू नका, प्रॉब्लेम होतो आपला. सांगा खरं सांगा कुणी ठेवली वाईट नजर? तुम्हाला सांगतो हे पाप करतात आणि भोगावं मला लागतं. शपथ. आणि ओळखता पण येत नाही कुणी केले. सगळे सेम दिसतात बघा. बरं सीतेचं जाऊ दे. मला सांगा द्रौपदीचं काय? द्रौपदीचं काय? आता काय रे द्रौपदीचं काय बोलणार नाही तुम्ही? द्रौपदीचं काय? बोला उठ झोपू नका. उठ बोला. अहो द्रौपदीचं वस्त्रहरण कुणी केलं? सांगा कुणी केलं? वस्त्रहरण कुणी केलं? मच्छिंद्र कांबळी. नाटकाबद्दल नाही म्हणत आहे मी. खरं द्रौपदीचं वस्त्रहरण कुणी केलं? सांगा माय लॉर्ड. मला काय विचारताय? मी रामायणातला रावण आहे. महाभारतातलं मला कसं माहित असेल? बरोबर आहे. बाई मला आता सांग. ए शकुंतला तो भुंगा तुझ्या कानात काय सांगून गेला? तो भुंगा मला सांगत होता बावरे निखिला. शकुंतला कोण? खबरदार एक शब्दही बोलू नकोस अहिल्या, नाहीतर पुन्हा तुझी शिळा करीन मी. शिळा करून जाणं परवडलं हो ह्याच्याशी संसार करण्यापेक्षा. पकडलं की नाही मंदोदरी? अहो मी पृथ्वी तलावर एवढे वेश पालटून येते हो, पण हा माणूस 20 डोळ्यांनी मला बरोबर शोधून काढतो. मंदोदरी आता चल आपल्या घरी. रेणुकाताई कसं वाटलं हा रावण? अरे कुशल तू त्या 10 तोंडांचा एकतर वापर फारच अप्रतिम केलास. तर या तोंडांचा वापर करण्याची मुळात आयडिया निलेशने दिली होती. म्हणजे ह्याच्यात त्याचा खूप मोठा सहभाग आहे. निलेश आपला. अरे वा निलेश क्या बात आहे.
सुप्रिया, काय मस्त वाटतं. म्हणजे मी प्रेक्षक म्हणून तुला पाहिलेलं आहे फुबैपूच्या मंचावर, पण आज प्रत्यक्षात पाहून पण अत्यंत आनंद झाला. गुण नाही आम्ही देऊ शकत अनफॉर्च्युनेटली, काय करणार, पण अप्रतिम झाला ऍक्ट. सुप्रिया, कसं वाटतंय आज? खूप मस्त वाटतं. सगळ्यांना अगदी घरी असं भेटल्यासारखं वाटतं. आणि आम्हाला पण आमची मुलगी माहेरी आल्यासारखं वाटलं. खूप छान वाटलं. कुशल, आज काय ऊत आला होता परत तुला? मस्त, खूप छान. थँक्यू. धमाल करत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा प्लीज. आणि आता निवडणुकीत खरी गंमत येणार आहे, कारण कालच्या सत्ताधीश जोडीला चॅलेंज केलंय. आजच्या सत्ताधीश जोडीनं ज्यांना आता करायची आहे 1 मिनिटाची हाफ निवडणूक. पण या हाफ ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेवल 4x4 2 फॉल 1 हाफ. पण ऐतिहासिक रंगमंचावर मराठी शब्द आठवले नाहीत तर काय फॅफ्या उडते हे ऐतिहासिक नाटकात कसं घडतं याचे किस्से मी तुम्हाला सांगतो आहे. एकदा शिवाजी महाराजांच्या गाजलेल्या एका नाटकात शिवाजी महाराजांना एक प्याला दिलेला असतो आणि तो झाल्यानंतर ठेवायचा असतो. त्यांना ऐत्यावेळी सापडलं नाही शब्द. ते म्हणाले, पंत हा ग्लास तिकडे ठेवा. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेवल 4x4 2 फुल 1 हाफ. आणि आता मी त्या 2 पक्षांना इथं बोलवतोय ज्यांनी सिंहासनासाठी एकमेकांना चॅलेंज केलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सतीश तारे, भालचंद्र कदम आणि संतोष पवार, किशोरी आंबे. दोन्ही पक्ष आलेले आहेत, पण सगळेजण भाऊ भाऊ करतात. सगळे कार्यकर्ते त्यांचे भाऊ. मग कोण तुमच्यापदी? भाऊ भाऊ भाऊ. आम्हाला भाऊ पाहिजे. आम्हाला पण भाऊ पाहिजे. भाऊ पाहिजे. मला काय करायचं? भाऊ भाऊ भाऊ. सुरू झाले भाऊ. यावेळी तारेंना करू द्या, पुढच्या वेळी बघा मी काय करतो. यांनी ठरवलं आता तुमच्यापैकी कोण परफॉर्म करणार. संतोष, तुम्ही बसू शकता. आणि आता दोघांनाही विचार करायला वेळ मिळते. 1 मिनिटाची वेळ सुरू होते आत्ता. तर आता ते विचार करतात तोपर्यंत मी नोंद ऐकवतो. माझा एक मित्र आहे गावातला. त्याने पेपरामध्ये जाहिरात वाचली की कुशल इंजिनियर पाहिजेत. म्हणजे हा कुशल नाही, कुशल इंजिनियर पाहिजे, ज्यांना बाहेर वगैरे अब्रॉड जाण्याचा काय अनुभव वगैरे टाइप्स त्यांना पाहिजे होते उमेदवार. तर ह्याने अर्ज केला. रितसर त्याला बोलावलं मुलाखतीसाठी. मुलाखतवाल्याने विचारलं, काय तुमचं शिक्षण? तो म्हणला, 7वीत असताना बाबाने नाव काढलं माझं, त्यानंतर काय मी शाळेत गेलो नाही. बर, काही कामाचा अनुभव? नाही, शेतीवाडी तेच करतो मी. परदेश गमनाचा काय अनुभव? नाही, पहिल्यांदाच आलोय मुंबईत, गावातनं कधी बाहेर पडलोच नाहीये मी. अहो मग कशाच्या जीवावर हे सगळं अर्ज केलात आणि इथे आलात? तर तो माझा मित्र म्हणाला की नाही, हे तुम्हाला सांगायला आलोय की माझ्या भरोश्यावर राहू नका. वा. आणि 1 मिनिट संपलेला आहे. दोनही चॅलेंजर कलाकारांना मी इथे आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या. पहिला मान तुमचा, कारण कालचं सिंहासनाधीश तुम्ही आहात. मराठी असे आपुली मायबोली असं आपण म्हणतो, पण ऐतिहासिक रंगमंचावर मराठी शब्द आठवले नाहीत तर काय फॅफ्या उडते हे ऐतिहासिक नाटकात कसं घडतं याचे किस्से मी तुम्हाला सांगतो आहे. एकदा शिवाजी महाराजांच्या गाजलेल्या एका नाटकात शिवाजी महाराजांना एक प्याला दिलेला असतो आणि तो झाल्यानंतर ठेवायचा असतो. त्यांना ऐत्यावेळी सापडलं नाही शब्द. ते म्हणाले, पंत हा ग्लास तिकडे ठेवा. औरंगजेबाला एकदा उत्तम असं डायलॉग झाल्यानंतर म्हणायचं होतं, ठीक आहे निघा तुम्ही आता, थकली असं म्हणायचं होतं. त्यांना आठवलं नाही, गेट आउट असं म्हणाले. आणि आता संतोष पवार, तुम्ही हे चॅलेंज स्वीकारून काय सादर करणार? आपल्याकडे पूर्वी ते भांडी घटणारी बाले मंडळी होती चिपळूणकडची. तर ते बाले बरेच दिवसांनी एकत्र भेटतात एकमेकांना आणि स्वतःची सुखदुःख शेअर करतात. पहिलं काय झाला चालला, कसा काय, बेस आहे ना, एकदम बेस आहे. काय नोकरी बिकरी, नवीन नोकरी मिळाली ना, काय माझा मालक एवढा बेस आहे, तुला सांगतो ना, एवढा माझ्यावर खुश आहे. म्हणजे काय सांगतो, काय काय चाललंय का तुझा, काय तुला ऐक ना. तू लगेच गाणं सुरू करतो, जल्ला प्यार भांडी से किया है
जल्ला दिल भी बाथरूम को दिया है, प्यार भांडी से किया है, जल्ला दिल भी बाथरूम को दिया है, अब क्या रोकेगा साहेब, मैं साहेब से अब न डरू, मैं साहेब इनसे प्यार करूं, मैं साहेब से अब न डरू, मैं साहेब इनसे प्यार करूं. माझा आवडता प्राणी माझा बाबा आहे. माझ्या बाबाचा रंग तपकिरी आहे. माझा बाबा चाय पाव खातो. चाय पाव खाऊन झाला की माझा बाबा आईचे पाय चाटतो. मला आता बघायचंय कोण असणार सिंहासनाधीश जोडी, पण ते ठरवणार परीक्षक. रेणुकाताई, कोण आहे आजची सिंहासनाधीश जोडी? क्या करे कि ना करे ये कैसे मुश्किल है, कोई तो बताओ इसका हल तो मेरे भाई. तर तुम्हाला असंच पोटभर हसवायचं हे आश्वासन नाही तर वायदा घेऊन भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. बघायला विसरू नका ब्रुक बॉन्ड रेड लेबल 4x4 2 गोल 1 हाफ.